अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित 29व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन सुलक्षणा देवी जयसिंग मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित 29व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन सुलक्षणा देवी जयसिंग मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते अत्यंत दिमाखात पार पडले। या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील, जयसिंग मोहिते पाटील, मदनसिंग मोहिते पाटील, सुमित्रा खानविलकर, सयाजीराजे मोहिते पाटील तसेच महाराष्ट्रातील विविध लावणी पार्टी प्रमुख व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या संयोजिका स्वरूपा राणी मोहिते पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना अकलूजच्या लावणी स्पर्धेने अस्सल लोककलेचे जतन केल्याचे सांगितले। तसं जर पाहिलं तर पूर्वी लावणी स्पर्धा जेव्हा दादांनी सुरू केला तेव्हा मी फार लहान होते आणि क्वचितच लावणी पाहायला यायचे किंवा कदाचित तेवढं समजायचं देखील नाही। पण मागच्या 2-3 वर्षापासून आताच्या जलदीच्या युगामध्ये लावणी तेही पारंपरिक जिवंत ठेवणं ही फार सोपी गोष्ट नाही। जर आपण पाहिलं तर अगदी लावणी सुरू झाल्यापासून सुद्धा बरेचसे प्रेक्षक आज प्रामाणिकपणे लावणी पाहायला येतात। तर तुम्ही शाबासकीची थाप दिल्याशिवाय आम्ही सुद्धा। उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक कला केंद्र सुपा जिल्हा अहिल्यानगर यांच्या गवळणीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, गीता अश्विनी श्रुती वाईकर, गोकुळ शिरगाव जिल्हा कोल्हापूर, लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, अपर्णा कीर्ती नागरकर सणसवाडी जिल्हा पुणे, जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, वैशाली समसापूरकर सणसवाडी जिल्हा पुणे तसेच जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, बेला श्रद्धा नेटुरकर खोसपुरी फाटा पांढरीचा पूल जिल्हा अहिल्यानगर यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले। लावणी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात व जल्लोषात पार पडला।